पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या काळाला त्यांच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झालेत। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा कार्यकाळ वाढला आहे आणि आता संजय राऊत सल्ला देत आहेत की त्यांनी केदारनाथला जाऊन आत्मचिंतन करावं। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्यांचे सहकारी केदारनाथांचा आदर करतात, तिथं जाऊन आत्मचिंतन देखील करतात। संजय राऊत, तुम्ही नेमकं कुठं जाऊन आत्मचिंतन करणार आहात? तुम्हाला केदारनाथ आवडणार नाही, तुम्ही औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आत्मचिंतन करा की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 12 वर्षात अतिशय चांगलं काम केलं आहे आणि या कामाला तोड नाही। आता आम्हाला एकच पर्याय आहे, तो म्हणजे औरंगजेब फॅन क्लब चालवणं। त्यामुळं संजय राऊत आणि इंडिया आघाडीच्या लोकांनी केदारनाथला न जाता औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आत्मचिंतन केलं पाहिजे, कारण त्यांना औरंगजेबाच्या कबरीचा उदो करणं, औरंगजेबाचा उदो करणं एवढंच जमते। आणि राहिला प्रश्न पत्रकार परिषद घेण्याचा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पत्रकार परिषद घेतली नाही म्हणून संजय राऊत बॉम्ब मारतायत। संजय राऊत रोज सकाळी उठून पत्रकार परिषद घेतात। संजय राऊतांनी नेमके काय दिवे लावलेत? रोज सकाळी 5 वर्षापासून संजय राऊत पत्रकार परिषद घेत आहेत, तर तुम्ही नेमके पत्रकार परिषद घेऊन काय दिवे लावले हे एकदा महाराष्ट्राला सांगायला पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व देशातल्या 140 कोटी जनतेनं मान्य केलं आहे आणि सातत्यानं जनतेशी संपर्क करणं, जनतेची सेवा करणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपलं कर्तव्य समजतात। म्हणूनच 370 कलम हटवण्याची हिम्मत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झाली। ट्रिपल तलाक बाद करण्याची हिम्मत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झाली। राम मंदिराचं स्वप्न जे 5000 वर्षापासून प्रत्येक भारतीय हिंदू नागरिक बघत होता, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केलंय। संजय राऊत, तुम्ही रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन नेमके काय दिवे लावतात याबद्दल एकदा पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली पाहिजे आणि जनतेला सांगितलं पाहिजे की पत्रकार परिषद घेऊन मी नेमकं काय करतो। तुम्ही पत्रकार परिषद घेता आणि वायफळ बडबड करता, याच्या पलीकडे तुम्हाला काहीही येत नाही। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपली संपत्ती देशासाठी दान केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 1 रुपया देखील आपल्या कुटुंबासाठी कमवला नाही। 24 तास गेल्या 25 वर्षापासून 24 तास देशसेवेसाठी देणारे पंतप्रधान कोण असतील तर ते नरेंद्र मोदीजी आहेत। नरेंद्र मोदीजींनी संपत्ती कमवून आपली घरं भरली नाहीत। संजय राऊत, नरेंद्र मोदीजींनी मातोश्री 2 बांधली नाही। सरकार आल्यानंतर कुणी मातोश्री 2 बांधली होती याचं उत्तर एकदा संजय राऊतांनी द्यावं। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या कुटुंबासाठी, मुलाबाळासाठी, नातवा पंडवासाठी स्वतःचं मातोश्री 2 बांधलेलं नाही, हे लक्षात ठेवा। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मेवा खाल्ला नाही तर जनतेची सेवा केली। सातत्यानं जनतेमध्ये राहायचं, लोकांची सेवा करायची आणि लोकांचे आशीर्वाद मिळवायचे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं धोरण आहे। तुमच्यासारखं मेवा खाणं, मातोश्री 2 बांधणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं धोरण नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे भारतरत्न आहेतच, या भारताचे सुपुत्र आहेत, पण संजय राऊत, तुम्हाला पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार दिला पाहिजे, कारण रोज उठून पाकिस्तानचा उदो करणं एवढंच संजय राऊतांचं काम आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सातत्यानं या देशाची मान अभिमानानं उंचावली पाहिजे यासाठी प्रयत्न करतात, तर संजय राऊत पाकिस्तानची मान अभिमानानं उंचावलं पाहिजे यासाठी प्रयत्न करतात। त्यामुळे संजय राऊतांना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार दिला पाहिजे, कारण त्याच लायकीचे, त्याच पात्रतेचे ते आहेत। राहिला प्रश्न पक्ष फोडण्याचा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कुठलाही पक्ष फोडला नाही। संजय राऊत, तुम्हाला तुमचा पक्ष टिकवता आला नाही, तुम्हाला तुमचं हिंदुत्व टिकवता आलं नाही, तुम्ही आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधला। म्हणून एकनाथजी शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे।
ममता बॅनर्जींनी दहशत पसरून आपल्या आमदारांना खासदारांना दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु सत्ता गेल्याबरोबर ममता बॅनर्जींचे खासदार असतील आमदार असतील यांनी दहशत झुगारून लावली आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय। ममता बॅनर्जींनी भ्रष्टाचार केला, उद्धवजी ठाकरे यांनी हिंदुत्ववाद सोडला, म्हणून तुमचे पक्ष फुटलेत आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाढवण्याचं काम त्यांनी केलं आहे। त्यामुळे तुम्ही पक्षफोडीची तुलना ही देशाबरोबर करू नका। तुमचं अस्तित्व संपवण्याचं काम तुमच्या पक्षातूनही झालं आहे आणि या देशातल्या जनतेनं देखील केलं आहे। सगळेच विषय किरीट सोमय्या यांनी करायचे असतील तर संजय राऊत काय अंडी उभवणार आहेत का? संजय राऊत विरोधकामध्ये आहेत। संजय राऊत सातत्यानं उभाटा गटाची भूमिका मांडतात। संजय राऊत दावा करतात का मी जनतेचे प्रश्न मांडतो। सगळेच प्रश्न जर किरीटजी सोमय्या मांडणार असतील तर संजय राऊत मातोश्रीच्या बाहेर किंवा भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून अंडी घालणार आहेत का, याचं उत्तर संजय राऊतांनी दिलं पाहिजे। जर एखादा घोटाळा झाला असेल तर संजय राऊतांमध्ये हिम्मत असेल तर संजय राऊतांनी आंदोलन करावं। संजय राऊतांनी आंदोलन करण्यासाठी त्यांना योग्य स्थळ मिळत नसेल तर भांडूपच्या गाढव नाक्यावर बसावं आणि तिथे बसून एकट्याने आंदोलन करावं। संजय राऊतांना कोणी रोखले का आंदोलन करण्यासाठी? त्यांना गरज असेल तर जंतर मंतरवर जाऊन आंदोलन करा आणि हा प्रश्न घोटाळ्याचा प्रश्न आंदोलनातून सोडवण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक गोष्ट आली की किरीट सोमय्या यांनी केली पाहिजे, प्रत्येक गोष्ट आली की भारतीय जनता पार्टीने केली पाहिजे, प्रत्येक गोष्ट आली की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं पाहिजे, देवाभाऊंनी केलं पाहिजे। मग हे कथित घोटाळे जर का झाले असं संजय राऊतांना वाटत असेल तर संजय राऊत तुम्ही अंडी उभवण्यापेक्षा एखादं आंदोलन करा, घराबाहेर पडा। हवं तर उद्धवजी ठाकरेंना सोबत घ्या, त्यांना सांगा की आंदोलन करण्यासाठी तुम्ही या, इथं जनतेचं हित आहे आणि या जनतेच्या हितासाठी उद्धवजी ठाकरे यांनी एखादे आंदोलन केलं तर त्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत। ऑपरेशन ब्ल्यू स्टारबद्दल गिरीश महाजनांचं तसं वक्तव्य नव्हतं। तुम्हाला आठवत असेल की ज्या पद्धतीनं शिखांच्या कत्तली झाल्या, दंगलीमध्ये हजारो शिखांच्या कत्तली करून त्यांना संपवण्याचं काम त्यावेळेला केलं होतं आणि त्यामध्ये काँग्रेसचे काही नेते देखील होते, काँग्रेसची लोक होते, ज्यामधून शेकडो शिखांच्या कत्तली करण्याचं काम त्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून केलं गेलं, काँग्रेसच्या माध्यमातून केलं। त्याचा निषेध गिरीश महाजनांनी केला आहे। ज्यांनी सांगितलं होतं की बडा पेड़ गिरता है तो कुछ लोग मर जाते हैं, अशा पद्धतीचं वक्तव्य ज्या काँग्रेसने केलं होतं त्याचा निषेध करण्यासाठीचं हे वक्तव्य होतं। मुळामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसनी शीख दंगलीमध्ये अनेकांना संपवण्याचं काम केलं, अनेकांची संसार उद्ध्वस्त केली, अनेकांची घरं उद्ध्वस्त केली, त्याबद्दल आधी जाब विचारला पाहिजे आणि मग इतरांना सवाल केला पाहिजे। आणि राहिला प्रश्न संजय राऊत यांचा, तर संजय राऊत उद्धवजी ठाकरे यांनी वाझे काय लादेन आहे का म्हणून अशा पद्धतीचं बेजबाबदारपणे वक्तव्य केलं होतं, समर्थन केलं होतं। त्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांच्या हकालपट्टीची मागणी तुम्ही केली नाही। ज्या वाझेची लादेनबरोबर तुलना करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला होता, त्याबद्दल संजय राऊत चकार शब्दांनी बोलत नाहीत। आणि ज्या पद्धतीनं गिरीश भाऊंनी वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला जातोय। मुळामध्ये ते ऑपरेशन ब्ल्यू स्टारबद्दल नाही तर शीख दंगलीमध्ये शेकडो लोकांच्या हत्या करण्यात आल्या होत्या, त्याचा निषेध करणारं ते वक्तव्य आहे। खूप खूप धन्यवाद।